नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 26. प्रतापराजेंना खोलीत सोडून त्या बाईनं कमलाला बुक्क्या घालत ढकलत लाथा घालत फरफडत थोवाडत झिंजा धरून ओढत खाली नेलं आणि भांबावलेला गोविंदा किंचाळणाऱ्या विजयाला शांतवण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याबरोबर निघून गेला. प्रतापराजे खाली बसले. काय घडलं असावं याचा विचार करू लागले. आपला या घरचा गावचा शेर संपल्याची त्यांना जाणीव झाली. सुभाष परतण्याची सुद्धा वाट पाहण्यात अर्थ नव्हता. आज रात्रीच आपण हे घर हे गाव सोडायचं असा त्यांनी निर्णय घेतला. दुपारचा चहा मास्तरीन काकूने आणला. तो प्रतापराजेंनी नाकारला. संध्याकाळपर्यंत ते खोलीतनं बाहेर पडले नाहीत. रात्री मास्तरीन काकू जेवण घेऊन आल्या. प्रतापराजेंनी आपल्याला बरं नसल्याचं आणि काही खाणार नसल्याचं सांगितलं. मास्तर काकाही त्यांच्या तब्येतीची चौकशी करून गेले. कमलाच्या घरातले कोणीच आले नव्हते. त्या कुटुंबात हल्लकल्लोळ माजला असणार हे ते ओळखून होते. त्याबाबतीत ते काहीच करू शकत नव्हते. मध्यरात्र उलटेपर्यंत प्रतापराजेंनी आपलं मोजकं साहित्य एका मोठ्या पिशवीत भरून आवराआवर केली. आधी पुणे गाठायचं, मधु जोशी नावाच्या मित्राघरी जायचं आणि मग पुढचे कार्यक्रम ठरवायचे असा विचार करून प्रतापराजेंनी पिशवी घेतली. सावकाश जिना उतरून ते खाली आले. थोडा वेळ थांबून चाहूल घेतली. सर्वत्र सामसूम झालं होतं. वाड्यातलं कोणी जागा असण्याची शक्यता नव्हती. ते वळून परसदाराकडे गेले. दार उघडून बाहेर पडले. परड्यातल्या झाडाझुडपातून वाट काढीत कुंपणाजवळ पोचले. त्या बाजूने संकटकाळी बाहेर पडण्याच्या दृष्टीने तारेच्या कुंपणातून वाट ठेवली होती. एका झुडपालगतची मधली एक तार तोडून ठेवली होती. प्रतापराजे 2 काटेरी तारामधून सावकाश वाकून बाहेर पडू लागले. काटेरी तारेत शर्ट अडकला आणि पाठीवर टर्रकन फाटला. गावंदरीत जुंजळ्याचं पीक आता गुडघ्यावर आलं होतं. त्यातनं चालत जाऊन गावाबाहेर पडणाऱ्या सडकीवर प्रतापराजे आले आणि मागे एकदाही वळून न बघता गावाकडे पाठ करून चालू लागले. मुख्य रस्त्याला लागल्यानंतर पुण्याकडे जाणारे एखादे वाहन भेटेल अशी आशा होती. असे वाहन भेटेपर्यंत चालत राहण्याच्या विचाराने प्रतापराजे पुढे जात राहिले. पण 4 तास वाटचाल करूनही त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. झुंजूमुंजू झालं. प्रतापराजे चालून चालून थकले होते. हवेत गारवा होता. पहाट वारा अंगाला झोंबत होता. दिवस भगाटण्याच्या सुमारास ते एका गावात भल्या पहाटे अंगणात शेकोटी पेटवून शेकत बसलेल्या मंडळीपाशी आले. त्यांच्याजवळ थांबून अंग शेकून घेतलं. तेवढाच विसावा मिळाला. गावकऱ्यांकडे पुण्याला जाणाऱ्या वाहनांची चौकशी केली तेव्हा 7ला एक हापटन गाडी गावातून निघणार असल्याची माहिती मिळाली. गावाबाहेर एका पिंपळपाराजवळ मोटर अड्डा असल्याचे कळले. प्रतापराजे त्या मोटर अड्ड्यापाशी येऊन पारावर बसले आणि कमला त्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. कमला. तिला अकस्मात डोळ्यांपुढे उभी असलेली बघून प्रतापराजेंना धक्काच बसला. डोळ्यांवर विश्वास बसेना. वाटलं पहाटे पहाटे आपल्याला स्वप्न पडले आणि कमला केवळ स्वप्नातच आपली वाट अडवून उभी आहे. राजे, राजे, मी पळून आले. कमला बोलते आहे. हे स्वप्न नव्हे, वास्तवच. खरंच कमला पळून आली आपल्याबरोबर. आपलं घरदार प्रपंच नवरा सोडून आली. एवढेच नव्हे तर हिच्याजवळ मुलगी सुद्धा दिसत नाही. म्हणजे स्वतःच्या मुलीला, पोटच्या पोरीला सुद्धा टाकून आली आहे ही. भयंकर, भयंकर आहे. कमला, तू पळून आली आहेस. सगळ्यांना सोडून विजयाला सुद्धा टाकून आली आहेस. कमला प्रतापराजेंच्या पुढ्यात मान खाली घालून उभी होती. पायात चपला नव्हत्या आणि ते चिखलानं भरलेले होते. अंगावर साधं लुगडं होतं. डोक्यावर पदर असला तरी केस विस्कटलेले दिसत होते आणि कपाळावर 2 बटा आल्या होत्या. डोळे रडून रडून सुजलेले, लालसर झालेले. खालचा ओठ मध्येच फुटला होता आणि त्यालाही सूज आली होती.
हातातल्या बऱ्याच बांगड्या फुटून गेल्या होत्या. 2 काचेच्या बांगड्या आणि 4 सोन्याचे बिल्बर तेवढे उरले होते. मनगटाला बांगड्याच्या काचा लागल्याच्या रक्ताळ खुणा स्पष्ट दिसत होत्या. कपाळीचं कुंकू पुसून गेलं होतं. फार भयंकर चूक केलीस कमला, फार भयंकर. कमलानं किंचित मान उचलून प्रतापराजांच्याकडे बघितलं. डोळे आसमानी डबडबलेले होते. पापण्या फडफडल्या, पण अश्रू परतवण्याचा प्रयत्न फोल ठरला. आसव गालावर ओघळली. तोच कमलानं चटकन पदरानं ती टिपली आणि परत आसव ओघळू नयेत म्हणून वर बघू लागली. पिंपळावरून काव कावचा ओंगळ कर्कश आवाज उठला आणि 2 कावळे एका पोपटाचा पाठलाग करीत निघून जात असलेले दिसले. कमला, तुला अजूनही परत जाता येईल. मी तशी व्यवस्था करीन. किंवा तुला गावाला पोचवायला मी येईन, पण तुला परत गेलं पाहिजे. कमलानं परत पदरानं डोळे पुसले. तिनं मान खाली घातली. ती काहीच बोलली नाही. बोल की कमला, तुझा विचार तरी काय आहे? मी तुमच्याबरोबर येणार आहे. तुम्ही जाल तिकडे. नाही कमला, तुला असं करता येणार नाही. मी परत जाऊ शकणार नाही राजे. ती वाट मला बंद झाली. मी समजूत घालीन सर्वांची. गोविंदा विश्वास ठेवील माझ्यावर. तो ऐकेल माझं. त्याचा काही उपयोग नाही आता. मी घरात नसल्याचं केव्हा सर्वांच्या लक्षात आलं असेल. मी अग्नी दिव्य केलं तरी कुणाचा विश्वास बसणार नाही. असं नाही होणार. तुम्ही सरूबाईंना ओळखत नाही. त्यांनी गावभर केली असेल ही गोष्ट. मला आता त्या घरात स्थान नाही राजे. मी ते स्थान मिळवून देईन. सुभाषला त्याच्या आई वडिलांना मध्यस्थी करायला सांगू आपण. कमला, तू परत गेलंच पाहिजेस. तुला माझ्याबरोबर येता येणार नाही. राजे, असं म्हणू नका. आता तुम्हीच माझे. मी तुझा कोणीही नाही कमला. तू समजून घे. काय संबंध आहे आपला? राजे, असं नका हो बोलू. कमलाचा जखमी विवल स्वर, कातर कंपित शब्द. हे कटू सत्य तू समजून घ्यायला हवंस कमला. तुझा मी कुणीच नाही, मित्र सुद्धा नाही. हिंदुस्थानी विवाहितेला पुरुष मित्र असू शकत नाही. तू एका गृहस्थाची बायको आहेस. एका मुलीची आई आहेस तू. एका कुलवंत कुटुंबाची अब्रू आहेस तू. मी परपुरुष आहे. विवाहित स्त्रीनं परपुरुषाच्या सावलीचा सुद्धा स्पर्श टाळायला हवा. आपल्या संस्कृतीची ही शिकवण आहे. माझा नवराच मला परपुरुषासारखा वाटतो. तू विवाह संस्कारानं त्याच्याशी बांधली गेली आहेस. या जन्मापुरती तरी तुझ्या नशिबाची गाठ गोविंदाशी बांधलेली आहे विवाहानं. तू परत फिर कमला. या चुकीच्या मार्गानं फार पुढे जाण्याआधी, उशीर होण्याआधीच परत फिर. नाहीतर परतीची वाट बंद होईल. हा मार्ग आपल्याला विनाशाच्या गर्तेत घेऊन जाईल. तुझ्याबरोबर माझाही सर्वनाश होईल. ठीक आहे, तुमच्या सावलीसारखी मी बरोबर राहायचं ठरवलं होतं. तुमच्याशिवाय या सावलीला अस्तित्वच नाही राजे. मी परत जाणार नाही. तुम्ही मला हाकलून दिलं तर माझ्या पुढे एकच मार्ग उरतो राजे. म्हणजे काय करावं म्हणतेस? आत्महत्या? जगावं असं वाटायला लावणारं काहीच नसताना जिवंत राहण्याचा अट्टहास करण्याची माझी इच्छा नाही. तुमची इच्छा नसेल तर तुमच्या गळ्यात अकारण लोढणं होऊन तुम्हाला त्रास द्यावं असंही मला वाटत नाहीये. मी जाते. मग मला फक्त तुमच्या पायाला एकदा स्पर्श करू द्या. एकदा. कमलापुढे प्रतापराजेंच्या पायांना स्पर्श करायला उणवी झाली. प्रतापराजे पाराच्या कट्ट्यावर पायरीवर पाय ठेवून बसले होते. ते चटकन उठले आणि त्यांनी तिच्या खांद्याला धरून उठवलं. प्रतापराजेंनी कमलाला स्वतःहून केलेला हा पहिला स्पर्श. हे काय करतेस कमला? थांब.
असा विचार करू नकोस. तू तू आई आहेस एका मुलीची. विजयासाठी तुला जगावं असं वाटत नाही. सरूबाईनं तिचा ताबा घेतलाय कालपासून. ती वाढवेल तिला. माझ्याशिवाय मुलीचं काही अडायचं नाही. आणि सरूबाईला स्वतःचा संसार नाही. नाही, माहेरातच आयुष्य काढायचं ठरवून काल त्या आमच्या वाड्यात आल्यात. त्या आपल्या भावाला, त्याच्या मुलीला सांभाळणार आहेत. सरूबाईनं तुला घराबाहेर काढलं. माझा छळ करण्यातला आनंद लुटायचं सोडून मला घराबाहेर कसं घालवून देतील त्या? मीच आले ते घर सोडून. मी ओळखलं होतं तुम्ही रात्रीच ते घर सोडणार. मी जागीच होते. सगळ्यांना झोप लागली तसं मी खिडकीशी उभी राहिले. तुम्ही जिना उतरताना दिसलात. तुमच्या पावलावर पावलं टाकीत पण थोडं अंतर ठेवून मी आले. पण तू गावाबाहेर आल्याबरोबरच मला का गाठलं नाहीस? तुम्ही मला परत पाठवलं असतं, मला घरी नेलं असतं. घरातल्यांना मी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं कदाचित कळलंच नसतं. मला तसं व्हायला नको होतं. मी परतीचा दोर कापला जाईपर्यंत थांबले म्हणा हवं तर. भलताच घोटाळा करून ठेवलास कमला. तुला ठाऊक आहे मी कुठल्या परिस्थितीत जगतोय, कसल्या कामात गुंतलोय ते. कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मी साथ देईन राजे. सगळ्या कामात तुम्हाला मदत करेन मी. तुम्हाला माझी अडचण होणार नाही. तुला बरोबर घेऊन फिरणं म्हणजे पदरात निखारा बांधून फिरणं असं का म्हणता राजे? तुला ते ठाऊक आहे कमला. विस्तवाजवळ लोणी ठेवून ते विरघळणार नाही म्हणणं मूर्खपणाचं आहे. तुम्ही विरघळाल अशी भीती वाटते ना? म्हणजे मी तुम्हाला हवीच आहे. तुम्ही विरघळत असलेलंही बघितलंय मी. मग मला का दूर सारता? तुमच्या हातून धाडस होत नव्हतं ते मी केलं. तुझ्याविषयी माझ्या मनात अभिलाषा निर्माण झाली होती हे मी नाकारत नाही कमला. अशा परिस्थितीत कुठल्याही तरुण पुरुषाला तुझी भुरळ पडलीच असती. मीही माणूसच आहे. तरुण स्त्री देहाचा मलाही मोह आहे. पण मोह असणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्या मोहाला बळी पडून काही कृती करणं वेगळं. मी तो मोह आवरला. मी प्रतिज्ञेनं माझ्या कर्तव्याशी बांधला गेलोय. त्याचं मला कायम भान असतं. मी त्या मोहापासून दूर राहू इच्छितो. मला त्याची परीक्षा घ्यायची नाही. पण मी तुमच्या कर्तव्याआड येणार नाही राजे. मी सुद्धा संयमानं वागेन. तुमच्या महान कार्यात मलाही भाग घेऊ द्या. आत्महत्या करण्यापेक्षा देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करीत असताना मृत्यू आला तर मी धन्य होईन. तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते आहे त्यावरच समाधान मानेन मी आणि मोहाचे प्रसंग येऊ देणार नाही. तुम्ही मला अशी संधी दिलीत तरच माझ्या जगण्याला काही अर्थ येईल राजे. नाहीतर हे निरर्थक जगणं मी संपून टाकणंच पसंत करेन. प्रतापराजे काही क्षण स्तब्ध राहिले. कमला, उद्या सुभाषला त्याच्या आईवडिलांना ही गोष्ट कळली तर काय वाटेल त्यांना? ज्या घरानं मला आश्रय दिला त्याचे वासे मोजण्याचा आणि ज्या कुटुंबानं मला अन्न दिलं त्यांच्या सुखात माती कालवण्याचा मी कृतज्ञपणा केला असाच ग्रह होईल त्यांचा. मी सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना बदनाम केल्यासारखं होईल. उद्या कुणी भूमिगतांना आपल्या घरी आसरा देणार नाहीत, त्यांना आस्थेनं वागवणार नाहीत. या लढ्यात नैतिक अधिष्ठान ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी तर फार कटाक्षानं ही गोष्ट जपत असतो. मी इंग्रज धार्जिने आणि स्त्री लंपट इनामदाराचा मुलगा असल्यानं सगळे म्हणतील मी शेवटी आपल्या जातीवर गेलो. गरीब माणसाची बायको पळवली मी. उद्या मला जगाला तोंड दाखवता येणार नाही कमला. बायकांचा जनानखाना बरोबर बाळगून भाडोत्री शिलेदार सरंजामदारांसारखं लढणारा सैनिक मी नव्हे. मी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय. स्वातंत्र्य प्राप्ती होईपर्यंत मला सगळी सुख वर्ज्य आहेत. माझ्या नावाला कलंक लागू नये यासाठी तू तर परत जायलाच पाहिजेस कमला. आता कमला गप्प राहिली. मोटर अड्ड्याकडे काही लोक येताना दिसत होते. रस्त्यावरची वर्दळही वाढली होती. काय तो निर्णय लगेच घ्यायला होता.
हातात तांबडं फुटलं होतं आणि हफ्टन मोटारगाडी येण्याची वेळ झाली होती. राजे, तुम्ही एकटेच पुढे जाऊ शकता. मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट सोडून दिलाय. मी फार फार आभारी आहे तुझा. तुझ्या उपकाराची फेड. राजे, कृपा करून उपकाराची भाषा बोलून माझ्या भावनेचा तरी अपमान करू नका. चुकलो कमला, माफ कर मला. तुझ्या भावना मला समजतात. याहून वेगळ्या परिस्थितीत मी असा कठोर वागलो नसतो. तुझ्याविषयी सुद्धा माझ्या मनात. जाऊ दे, झालं. त्या शब्दाचा उच्चार करून काय उपयोग. या परिस्थितीत हे प्रेम म्हणजे अधपतनच समजायला हवं. तू मला त्या अधपतनापासून वाचवलंस ही गोष्ट मी कदापि विसरणार नाही कमला. तुझी आठवण मला सतत सोबत करील. माझी आठवण ठेवणं हा तुमच्या मनाचा मोठेपणा समजते मी. एखाद्याचं अधपतन करू पाहणाऱ्या पापी माणसाची आठवण कोण पुण्यवंत ठेवील. कमला, मी जाते आता. कमलानं पाठ फिरवली. जायला पाऊल उचललं. थांब कमला, तू घरीच परत जाणार ना? मी घरी कुठल्याही परिस्थितीत जाणार नसल्याचं तुम्हाला सांगितलं आहे राजे. मी कुठे जाणार, काय करणार याची तुम्ही चिंता करू नये. माझ्या भविष्याशी तुम्हाला काही कर्तव्य नाही राजे. कमलानं थांबून सांगितलं. तुमच्याबरोबर मी येणार नाही हे मात्र निश्चित समजा. नाही कमला, तुला असं रस्त्यावर सोडून मी निष्काळजी राहू शकणार नाही. मी तुला घरी सोडायला येतो. मला घरी जायचं नाही. एवढ्यात गावकऱ्यांची गर्दी मोटर अड्ड्याकडे लोटली. कमलाला कसं समजवावं ते प्रतापराजेंना कळेना. तिला आपण असं सोडून गेलो आणि तिनं आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर हा प्रश्नही त्यांना भेडसावत होता. बरोबर नेणं तर शक्यच नव्हतं. यातला कमी हानिकारक मार्ग म्हणून अखेरीस तिला तिच्या नशिबावर सोडून देऊन हफ्टर मोटरगाडी येताच प्रतापराजे लोकांच्या गर्दीत मिसळून गाडीत बसले. अखेरच्या क्षणापर्यंत वाटत होतं की कमलाला आपल्याबरोबर न्यावं. पुढे मग काही का होईना, नशिबी असेल ते पत्करावं. आपल्या बदनामीपेक्षा कमलाची आत्महत्या कधीही न भरून निघणारी हानी ठरेल. तिनं घरी न जाता जगायचं ठरवलं तरी तिला एकटीला या जगात कोणी सुखानं जगू देणार नाही. तिच्या सुंदर देहावर टपलेली गिधाडं तिची दुर्दशा करून सोडतील. या विचारानं प्रतापराजे खाली उतरायला उठतायत तोच गाडी सुटली. मनाच्या दोलायमान अवस्थेमुळे गाडी थांबून उतरण्याचा निर्णय त्यांना घेता आला नाही. ते खाली बसले. तिचं नशीब तिच्याबरोबर. आपण काय करणार असा विचार करून स्वतःच्या मनाचं समाधान करून घेण्याचा ते प्रयत्न करू लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.